Hello students, our today's topic is human ear. Students, you know, ear is an important organ in our body because without ear we cannot hear anything. बरोबर आहे. कानात नसेल तर आपण काही ऐकणार नाही आणि एकमेकात संवाद साधणं आपल्याला कठीण होऊन जाईल. तर आज आपल्याला ह्या इयरचं फंक्शनिंग कसं चालतं आणि त्याची स्ट्रक्चर काय आहे ते थोडक्यात समजून घ्यायचंय. लक्षात द्या. देयर आर 3 मेन पार्ट्स ऑफ इयर. वन इज आउटर इयर also called as pinna. Second part is middle ear and third one is inner ear. हे 3 मेन पार्ट्स आहे. आता बघा, आपण ह्या प्रत्येक पार्टचं फंक्शनिंग बघू. वर्किंग ऑफ आउटर इयर काय आहे? आउटर इयर having funnel shape and it collects sound here and send to the middle ear. ही कॅव्हिटी दाखवली आहे म्हणजे कानाची पोकळी. त्याच्या थ्रू हा जो काही साऊंड वेव्ह बाहेरचा आहे तो इथे कलेक्ट होऊन त्याच्या कॅव्हिटी थ्रू त्या मिडल इयर पर्यंत जातो. समजतंय? नंतर सेकंड पोर्शन आहे मिडल इयर. देयर इज द थीन मेम्ब्रेन इन द मिडल इयर. हा जो पोर्शन दाखवलाय हा मिडल इयर आहे. इथे एक थीन मेम्ब्रेन म्हणजे पातळ पडदा असतो. दॅट मेम्ब्रेन व्हायब्रेट्स. आता हे व्हायब्रेशन कसं होतं बघू. तुम्हाला माहिती आहे की साऊंड वेव्हचं प्रोपोगेशन कसं होतं इन दी फॉर्म ऑफ कम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. तुम्हाला माहिती आहे कम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन हे कंटिन्युअसली होत असतात आणि अशा प्रकारे साऊंड वेव्ह प्रोपोगेट होतो. माहिती आहे ना. इयर ड्रम इज दी मेन पार्ट इन दी मिडल इयर. इयर ड्रम इज द थीन मेम्ब्रेन. व्हेन साऊंड वेव्स reaches up to the eardrum, then there is a compression takes place, and due to compression the pressure outside increases, and due to increase in pressure our thin membrane push toward the inner side. समजतंय? याचं कम्प्रेशन मुळे इथे या आउटर पोर्शन मध्ये काय होतो, प्रेशर इन्क्रीज होतो आणि त्याच्यामुळं